नमस्कार रसिकाओ, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 31 ऑक्टोबरच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की लीला आणि आजी दोघी बोलत असतात आणि त्याच वेळेला लीलाचे वडील तेथे येतात आणि ते लीलाला सांगतात, अगं तू सांगायचं तरी त्यांना इथेच उभं बोलत ठेवलंस. त्यावर आजी सांगतात की मी लीलाशीच भेटायला आली होती. निघते आता मी, आता नको, पुढच्या वेळेला मी भेटेन. आणि एवढ्यातच तिथे कालिंदी येते. कालिंदी आजीला सांगते, तुम्ही कधी आलात? मागच्या वेळेला लीला आमच्याकडे आली होती त्यावेळेला तुम्ही सुद्धा आमच्याकडे राहायला आला होतात. आणि तेवढ्यात तिचे लक्ष आजीच्या कारकडे जाते आणि मग ती आजीला म्हणते की तुम्ही कार घेऊन आला आहात म्हणजे तुम्ही लीलाला घेऊन जायला आला आहात का? त्यावर आजी मानेने हो सांगतात. कालिंदी लीलाला सांगते, लीला तुला घेऊन जायला आले ते, मी बॅग भरून आणते, तू लगेच निघ. तेवढ्यात रेवती तिथे येते. कालिंदी रेवतीलाही सांगते की लीलाला घेऊन जायला बघ कोण आलंय ते, तिची बॅग भर, चालली लीला आता तिच्या घरी. त्यावर रेवती सांगते, तिला जायचंय का आपण तिच्यावर जबरदस्ती नको करायला. त्यावर कालिंदी सांगते, तू जास्ती आगाऊपणा करू नको, तिची इच्छा काही असू दे, पण ती आयुष्यभर काही माहेरी राहणार का? जायला नको का तिला तिच्या घरी? हे सगळं बघून आजी मनात म्हणतात, सुनेची जागा तिच्या सासरी असली तरी अशा प्रकारे घरातून बाहेर काढणारी आई कोणालाच मिळू नये. कालिंदी खूपच घाई करत असते. त्यावेळी ते बघून आजी कालिंदीला म्हणतात, कालिंदी ताई, मी तुम्हाला वचन दिलंय ना की मी लीलाची काळजी घेईन, ती माझी जबाबदारी आहे, मग ते मी वचन पाळणार आहे. आजी लीलाच्या वडिलांना सांगतात, माहेरी परत आलेल्या मुलीची तिच्या वडिलांना किती चिंता असते याची मला कल्पना आहे, तुम्ही काळजी करू नका. असे म्हणून आजी निरोप घेतात आणि लीलाला सांगतात, लीला मी तुझी वाट बघते आहे. लीला घरी जाण्यासाठी तयार होत असते. ती छान साडी वगैरे नेसते, कानातले घालते आणि मग मंगळसूत्राकडे बघते आणि म्हणते, एजे हे मंगळसूत्र तुम्ही स्वतःहून माझ्या गळ्यातून काढून घेतलं, पण आजपर्यंत ते मला स्वतःहून कधीच उतरवून ठेवता आलं नाही, कारण मी तुम्हाला खरंच आपलं मानलं आहे. मी तुमची बायको तर असणारच आहे, पण आज जर मी जहागीरदारांच्या घरी अशीच गेली ना तर माझ्या भावनांना काहीच किंमत राहणार नाही. त्यामुळे हे मंगळसूत्र मी माझ्या जवळच ठेवेन, फक्त मी माझ्या गळ्यात घालणार नाही. आणि लीला ते मंगळसूत्र स्वतःच्या हाताच्या मनगटाभोवती गुंडाळते आणि म्हणते, मी आजींना वचन दिलंय की मी त्यांना त्यांचा जुना अभिराम परत मिळवून देईन. ते तर मी करेनच, पण ह्या प्रवासात तुम्ही स्वतः पुन्हा एकदा ते मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालाल आणि तो मान मी मिळवल्याशिवाय अजिबात गप्प बसणार नाही. लीला घरी जायला निघते, वडिलांच्या पाया पडते आणि कालिंदी तिला दहीसाखर देते आणि सांगते की ऐक, आता आलीस ना तशी पुन्हा कधीच माघारी परत फिरू नकोस. लीलाचे बाबा तिला म्हणतात, लीला बाळा, तू परत जायचा जो निर्णय घेतलाय ना तो चांगलाच आहे, पण सुनांशी लढा देताना सरोजिनीताई आणि एजेचा अपमान होता कामा नये. त्यांच्याशी बोलताना कधीही पायरी सोडून बोलू नकोस. तुझ्यात जो चांगुलपणा आहे ना तो जिवंत ठेव. त्यावर कालिंदी म्हणते, ते बोलतायत ना तसं वागण्याची काहीच गरज नाहीये, सगळ्यांशी जशास तसंच वागायचं. तुझ्या सुनांना ठणकावून सांग की तू सासू आहेस त्यांची, दाखवून दे त्यांना तूही काही कमी नाहीयेस. लीला त्यावेळी म्हणते की मावशी आई, बाबा, तुम्ही काहीच काळजी करू नका, ह्यावेळी त्या घरात पाऊल टाकताना मला नक्की काय करायचंय हे माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट आहे. मावशी आई, मी काही झालं ना तरी अजिबात माघारी येणार नाही. जो मान माझ्याकडून हिरावून घेतलाय तो मी नक्कीच परत मिळवेन. असे म्हणून लीला मावशी आईला नमस्कार करते. रेवती लीलाला ऑल द बेस्ट सांगते आणि मग लीला निघते. इथे दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी सोफ्यावर बसलेल्या असतात आणि लक्ष्मी दुर्गाला सांगते, वहिनी, यावेळी चकलीची ऑर्डर जरा जास्तीच देऊया, कारण चकल्या लवकर संपतात. तेवढ्यातच आजी तेथे येतात आणि सरस्वती म्हणते, आजी,
आमची दिवाळीची सगळी लिस्ट काढून झालेली आहे. तुम्हाला सांगू का काय काय आहे ते? त्यावर आजी सांगतात, तुम्ही काढली आहे ना लिस्ट, मग करा ऑर्डर. मला यावर्षी काही विचारू नका. त्यावर दुर्गा आजीना म्हणते, आजी काय झालं? तुम्ही असं का बोलताय? आजी त्यावर म्हणते, मग कसं बोलायला हवं दुर्गा? घरातली मोठी सून नाहीये. दिवाळी कशी साजरी करायची सांग? आणि एवढ्यातच लीलाची एंट्री होते आणि ती आजीना म्हणते, आजी मी आले. तिला बघून दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी शॉक होतात. आजी मात्र खुश असतात. लक्ष्मी लीलाला म्हणते, लीला तू? त्यावर लीला म्हणते, लीला नाही, सासूबाई. दुर्गा लगेच येऊन म्हणते, तू आत कशी आलीस? एजेने तुला बाहेर काढलाय, तू विसरलीस का? लक्ष्मी सुद्धा म्हणते, हो ना, तू कोणत्या हक्काने या घरात परत आलीयस? तुला या घरात आता जागा नाहीये. लीला त्यावेळी म्हणते, तुमचं झालं असेल तर मी माझ्या घरात जाऊ का? त्यावर लक्ष्मी म्हणते, माझ्या घरात? हे घर तुझं कधीच नव्हतं. आणि सरस्वती म्हणते, आणि काय आहे ना, आता तर एजेंना सुद्धा तू नकोशी झालीयस, त्यामुळे तुझा इथे येण्याचा संबंधच नाहीये. त्यावर आजी म्हणतात, अरे अरे अरे, हे काय चाललंय? काय बोलताय तुम्ही? आपल्या सासूसोबत बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? त्यावर लीला म्हणते, आजी जाऊ द्या. त्याचं काय आहे ना, मी ह्यांच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे आमचं नातं त्या विसरल्या आहेत. पण मी आता आले ना, आता तुम्ही ते नातं कधीच विसरणार नाही. मी या घरात लग्न करून आलेली आहे, या घरची सून आहे आणि तुमच्या तिघींची सासू आहे. तुम्हाला मान्य नसलं ना तरी सुद्धा. असे म्हणून लीला पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी लक्ष्मी मध्ये हात टाकते आणि लीला ते बघून चिडते आणि सांगते की लक्ष्मी मॅडम हात काढा, तुम्ही मला असं अडवू शकत नाही. त्यावर सरस्वती म्हणते, आम्ही आम्हाला हवं तसं करू शकतो. आणि दुर्गा म्हणते, मुळात तू ह्या घरात का आलीस, कशी आलीस ह्याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. तू एजंटच्या योग्यतेची नाहीयेस आणि हेच सत्य आहे आणि हेच सत्य कायम राहणार. तुझी एवढी पात्रता नाहीये की तुला काही शिकवावं, ह्या फॅमिलीच्या योग्यतेचं बनवावं. एवढी आशा नाहीये तुझ्याकडून, त्यामुळे प्लीज लिव्ह. त्यावर लक्ष्मी म्हणते, हो ना, तू कोणत्या हक्काने बोलतेस हेच समजत नाहीये. लीला म्हणते, मी कोणत्या हक्काने बोलते, मी कोण आहे हे ऐकायचं आहे का तुम्हाला? मग आता ठीक आहे, लक्ष देऊन ऐका. आणि लीला दुर्गाच्या समोर उभी राहते आणि सांगते, वयाने असते मी लहान, पण आहे मी ढासू आणि नात्याने लागते तुमच्या तिघींची सासू. त्यानंतर ती लक्ष्मी समोर उभी राहते आणि सांगते, कटकारस्थांचा पुरे झाला खेळ, तुमचे हिशोब मांडायची हीच आहे वेळ. नंतर ती सरस्वतीच्या समोर जाते आणि सांगते, गोड बोलणं विसरा आता, बोलणार मी स्पष्ट. तुम्ही जिला रडवलं ती सासू वागेल खाष्ट. थांबवा आता पाठीत खुपसणं खंजीर, तुम्ही पटावरची प्यादी आणि मी आहे वजीर. हे घर आहे माझं आणि इथे चालणार फक्त माझंच राज्य. एकेकाला करेल सरळ, ही लीला आहे सज्ज. पुन्हा हिम्मत करून देऊ नका मला टशन, कारण मी आहे लीला 2.0 अपग्रेडेड व्हर्जन. असे म्हणून लीला पुढे जायला निघते. त्या पुन्हा लक्ष्मी हात मध्ये टाकते आणि लीला तो हात झटकून टाकते. त्यावर दुर्गा म्हणते, ही असली सासू नवऱ्याने हिसकावून घेतलेलं मंगळसूत्र हाताला बांधून आली आहे. त्यावर सरस्वती म्हणते, वहिनी पण हिने मंगळसूत्र हातात का घातलंय? तर लक्ष्मी म्हणते की नवऱ्याने गळ्यातून हिसकावून काढलेलं मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घालायची हिम्मत झाली नसेल. त्यावर लीला म्हणते, मी काय करते आणि काय नाही ह्याची उत्तरं मला तुम्हाला द्यायची गरज वाटत नाहीये आणि तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला मी मुळात बांधील नाहीये. असे म्हणून ती आजींना नमस्कार करते आणि आजी म्हणतात, सुखी राहा. तितक्यात तेथे केशव येतो आणि केशव मनात म्हणतो, या लीलामध्ये एवढी हिम्मत आली कुठून? तिने एकाच वेळेला तिघींनाही गप्प केलं. हिचा हा कॉन्फिडन्स असाच वाढत राहिला तर हिला या घरात स्वतःचं स्थान बसवायला वेळ लागणार नाही. एवढ्यातच तेथे एजेची एंट्री होते आणि एजे चिडून विचारतो, कसला गोंधळ चाललाय इथे?
एवढ्यात सरस्वती म्हणते, बघा ना एजे, तुम्ही लीलाला घरातून हकलून दिलं होतं तरीही परत घरात घुसली आहे. त्यावर आजी म्हणते, अगं अगं काय बोलतेस तू, हे घर तिचंच आहे, ती घरात घुसलेली नाहीये, इथेच राहणार आहे ती कायम. एजे ते बघतो आणि म्हणतो की ह्या घराचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स ज्याला फॉलो करायचे आहेत तोच इथे राहू शकतो. लीला हे सगळं बोलणं दुर्लक्षित करून स्वतःची बॅग घेऊन सरळ जिन्यावरून वर जायला निघते. तेवढ्यात एजे म्हणतो, एक्सक्यूज मी, तुझ्याशी बोलतोय मी. त्यावर लीला एजेना म्हणते, तुम्ही माझ्याशी बोलताय का? मला तर वाटलेलं की तुम्ही माझ्याशी कधीच बोलणार नाहीये. विचार बदलला की काय? लीला आजीना म्हणते, असो, मी जरा फ्रेश होऊन येते, ही बॅग वर पाठवाल का कोणाकडून तरी? हे सगळं बघून सरस्वती लक्ष्मीला म्हणते, आपलं ठीक आहे, पण हिने तर एजेंचा पण इन्सल्ट केला. लक्ष्मी म्हणते, हो ना, आतापर्यंत एजेंना असं कधीच कोणी बोललं नव्हतं. एजे हे सगळं ऐकतो आणि म्हणतो, इनफ, कामा नाही येत का घरातली? त्यावर दुर्गा म्हणते, सॉरी एजे, आणि एजे आजीना सांगतो, आई मी ऑफिसला जातोय, डिनरला लेट होईल. त्यानंतर सरस्वती आजीना सांगते, आजी तुम्ही बघितलं ना लीला कसं वागली आमच्याशी? आजी म्हणते, अरे तुम्ही यादी केली आहे ना, तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे ना, द्या द्या लवकर ऑर्डर द्या. सून आलीये घरामध्ये, दणक्यात दिवाळी साजरी करूया, चला चला कामाला लागा, असे म्हणून आजी तिथून निघून जातात. इथे आजीच्या बेडरूम मध्ये लीला आलेली असते आणि आजी आणि लीला दोघी हसत असतात. आजी लीलाला म्हणतात, काय दमदार एंट्री घेतलीस? तर लीला म्हणते, हो त्यांना धडा शिकवायचाच आहे मला. आजी म्हणतात, हो ते सगळं तू करशीलच, पण आता मला तुला एका ठिकाणी घेऊन जायचंय. लीला म्हणते, कुठे? आजी म्हणते, कुठे म्हणजे? दिवाळी आलीये आणि माझी सून घरी आलीये, नवी नवरी आहे, तिचा दिवाळ सण नको का साजरा करायला? त्यावर लीला एक्साइट होऊन म्हणते, म्हणजे शॉपिंगला? पण आजी ह्यांना तर कामाला लावायचंय ना? त्यावर आजी लीलाला म्हणतात, कामाला तू लावशीलच ग, ते चालूच राहणार आहे, पण तुझी डॅशिंग एंट्री घेतली आहे ना, त्याचं कौतुक आणि स्वागत नको का करायला? आणि मग लीला म्हणते, मी पटकन तयारी करून येते. लीला जशी निघून जाते तशी आजी म्हणतात, वा लीलाबाई वा, आता ह्या तिघी तुला बरोबर स्वीकारतील. ह्या लेचापेच्या लीलापेक्षा ना मला ही डॅशिंग लीला आवडलेली आहे. आणि मग लीला तयार होऊन खाली लिव्हिंग रूम मध्ये येते. तिथे दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी तिघी सोफ्यावर बसलेल्या असतात. लीला म्हणते, उठा. तर तिघी चिडून उठतात आणि म्हणतात, काय आहे? आणि लीला म्हणते, मी बाहेर जाऊन येते, तोपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे. जहागीरदारांच्या घरात दिवाळी कशी साजरी होते, काय काय साहित्य लागतं, ते कुठून आणायचं असतं, किती प्रमाणात लागतं, या सगळ्या गोष्टींची एक नीट यादी बनवा. तेवढ्यातच आजी तेथे येतात आणि आजी म्हणतात, चला. तर सरस्वतीला वाटतं की तिलाही जायचं आहे, त्यामुळे ती म्हणते, चला. कुठे कुठे जायचंय, म्हणजे काय प्लॅन आहे? तर आजी म्हणतात, दिवाळीची शॉपिंग. तर सरस्वती म्हणते, तुम्ही ना इथेच थांबा, मी पटकन चेंज करून येते. तर लीला म्हणते, तसं काय आहे ना, आम्ही दोघी चाललोय खरेदी करायला, तुम्हाला काम दिलंय ना मी. आजी हे ऐकतात आणि म्हणतात, मी आहे पुढे, तू ये पटकन. तर दुर्गा म्हणते, मग आता जहागीरदारांची शॉपिंग तू करणार. दुर्गा म्हणते, तुला माहितीये आमच्याकडे फक्त घरच्याच नाही, आणखी कितीतरी. एवढ्यातच लीला तिला थांबवते आणि म्हणते, सासूला शिकवायला जाऊ नका, हा जो तुमचा स्मार्टनेस आहे ना, तो कामात वापरला ना तर बरं होईल. लीलाचं हे उत्तर ऐकून दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती तिघी शॉक होतात आणि इथेच हा एपिसोड संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय बाय.